Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा बैठकीनिमित्त एकत्र येणार. शिवाजीनगरमध्ये साखर संकुलात वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या AI संदर्भात बैठक. नागालँडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. अजित पवारांची साथ सोडत 7 आमदार सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीत. ज्या जमिनीवर पिकं उभी आहेत त्याचे आपण पंचनामे करतो. ढेकळांचे पंचनामे करणार का या विधानानंतर कोकाटेंकडून स्पष्ट. तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार, कोकाटेंची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आज कुंभमेळा नियोजन बैठक. 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार. अमृत स्नानाच्या तारखा जाहीर करणार. 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेली. संजय राऊतांनी सामनातील रोखठोक सदरात रहस्य उलगडलं. शंखनाद ते रेड्याची शिंग या मुथळ्याखाली रोखठोक प्रकाशित. कोल्हापूरच्या विशाळगडावरील 14 अतिक्रमणं 7 तासात हटवली. पुन्हा अतिक्रमण न होण्यासाठी मलबा तत्काळ गडाखाली आणला. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 3000वर. 24 तासात 4 जणांचा मृत्यू. केरळमध्ये सर्वाधिक 1336 सक्रिय कोरोना रुग्ण. जळगाव जिल्ह्यात पाणी टंचाई. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाणी टंचाईच्या झळा. 16 गावांमध्ये 20 टँकरद्वारे पाणी पुरवठा. बीडच्या आष्टीत पावसामुळे टोमॅटोचं नुकसान. 1 एकर शेतातील टोमॅटोचा चिखल. सरकारनं मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील उमराणी बंधारा तुडुंब भरला. महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवरील उमराणी बंधाऱ्याची विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. आजपासून PMPML बस सेवेची भाडेवाढ लागू. 1 ते 5 किलोमीटरसाठी आता 10 रुपये मोजावे लागणार. मासिक पास 900 ऐवजी 1,500 रुपयांना मिळणार. गुवाहाटी ते इंफाळ पावसाचं थैमान. पूर आणि भूस्खलनात 28 जणांचा मृत्यू. 28 जिल्ह्यातील 23 लाख नागरिकांना पुराचा फटका. नायजेरियातील मोकवा शहराजवळ धरण फुटल्यानं पूर. आतापर्यंत 117 जणांचा मृत्यू. 1,500 लोकांना पुराचा फटका. घरं पुरात वाहून गेली. अनेक नागरिक बेपत्ता. श्रीनगर लेह महामार्गावरील जोजिला खिंडीजवळ हिमस्खलन. कोणतीही जीवित किंवा वित्तहानी नाही. प्रशासनाकडून बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर. IPL मध्ये आज मुंबई विरुद्ध पंजाब क्वालिफायर 2ची लढत. अहमदाबादच्या मैदानावर फलंदाजांची कसोटी. विजयी संघ अंतिम सामन्यात बंगळुरूशी भिडणार. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.